मिरज मालगाव रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे पंढरपूरहून आषाढी एकादशी वारी करून बेळगावकडे परत जाणाऱ्या ट्रकमधील वारकऱ्यांना किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीत जखमी झालेल्या तिघांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बेळगाव जिल्ह्यातील तुरमुरी या सीमा भागातील 30 वारकरी पंढरपूर वारी करून गुरुवारी K22D8535 या ट्रकमधून गावी परत जात होते। परत जात असताना रत्नागिरी नागपूर महामार्गावरून मिरजेकडे जाण्याऐवजी ट्रक मालगावच्या दिशेने गेला। मालगाव रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे रस्त्यात उभ्या केलेल्या चारचाकी वाहन काढण्यावरून वारकऱ्यांचा ट्रक चालक श्रीकांत मनवाडकर राहणार शिवाजीनगर बेळगाव यांच्यासोबत काही जणांची वादावादी झाली। या कारणावरून ट्रक चालकास जमावाने बेदम मारहाण केली। मालगावातील एका रेकॉर्डवरील गुन्हेगारासह सुमारे 20 जणांच्या जमावाने ट्रक रोखून वारकऱ्यावर हल्ला चढविला। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वारकऱ्यात हलकल्लोळ उठला। ट्रकमधील महिला वारकरी भयभीत झाल्या होत्या। ट्रक चालक श्रीकांत मनवाडकर यांना कुऱ्हाडीचा दांडा व ट्रकवरील झेंड्याची काठी काढून बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले। वारकरी परशुराम जाधव व तुरमुरी येथील ग्रामपंचायत सदस्य व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते सुरेश राजूकर हे दोघेजण मारहाणीत जखमी झाले। जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी वारकरी पोलीस ठाण्यात आले होते। साहेबांना मुख्यमंत्री शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की वारकऱ्यांवर हल्ला होत आहे आणि 20,000 रुपयाचं वारकऱ्यांना मदत केली आहे, त्याचा काही उपयोग नाही। असे हल्ले झाले तर हे एक धर्माला काळीमा पुसल्याची आहे आणि या गाव गुंडांना तुम्ही तातडीनं हे करा आणि आम्हाला न्याय द्या, ही आमची तुमच्याकडे प्रार्थना आहे। आम्ही पंढरपूरहून वारी करून येत होतो। मालगाव गावी आमच्यावर क्षुल्लक कारणावरून हमला झाला। काही गावगुंडांनी आमच्यावर हमला केला आणि आमच्या बुजुर्ग माणसाला, वारकरी लोकांना बेदम मारहाण केली आणि आम्ही त्यांना विनंती करत होतो तरी पण त्यांनी काय हे केले नाहीत। काय अगदी क्षुल्लक कारण होतं, गाडी आडवी लावली म्हणून वादावाद झाले। त्याच्यामुळे आम्ही 2 किलोमीटर पुढं जाऊन आम्हाला गाडी आडवी करून त्यांनी थांबवून परत आपल्या मुलांना बोलवून घेऊन घाबरा असे नंतर एक 50-60 जमा झाले लोक त्यांचे आणि अशाच प्रकारे आम्हाला भरपूर मारहाण झालेली। आमचे इंजर झाले चांगलंच, त्याला मार भरपूर बसलेला आहे। ते हॉस्पिटलमध्ये आता त्याला ट्रीटमेंट सुरू आहे त्यांची आणि दोघांना किरकोळ आणि ड्रायव्हरला पण किरकोळ मारहाण झालेली आहे। त्यांचा हात फ्रॅक्चर आहे। अशा प्रकारे आमच्यावर अन्याय झालेला आहे वारकरी लोकांना। ह्याचा प्रशासनाने याच्यावर हे करावा, आमच्या लोकांचा अन्याय हे करावा, आमचे पांडुरंग चरणी प्रार्थना आहे। पासात चढून इथं मुलाला मारले मारण्याचा हे केले। मग आम्ही बोबल्यामधून सर्व लोक गोळा केलो। कशाने मारलं तुम्हाला? असं की हाताने ढकलून एकामेकाची मारबड झाले, कोणच सोडायला आलं नाही। ओरडून आम्ही महिला 3 जण ओरडून पोटली मारतो तर पण कोण आलं नाही। महिलांना पण धक्के मारायचे, केस घेऊन ओढायचं, असं करायला गेले। जंगलाचे लोक आम्हाला केस धरून आम्हाला बडवलं नालायकांना।